अध्यात्माचा महत्त्वाचा अंग म्हणजे प्रार्थना। आजच्या प्रभू शब्दामध्ये या प्रार्थनेविषयी आपल्याला बोध करण्यात आला आहे। प्रार्थना म्हणजे परमेश्वराशी संवाद साधणे। प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर मिशन कार्यामध्ये त्याच्याबरोबर फिरत होते। त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला एकांतात प्रार्थना करताना पाहिलं होतं। प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराशी कसा संवाद साधतो आणि कसे कार्यासाठी झोकून घेतो हा त्यांचा दररोजचा अनुभव होता। आणि म्हणून आजच्या शुभवर्तमानामध्ये ते प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती करतात की आम्हाला प्रार्थना करण्यासाठी शिकवा। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रार्थना म्हणजे काय, प्रार्थना कशी करावी, प्रार्थनेमध्ये आपण काय गोष्टी लक्षात ठेवावे याविषयी प्रभू येशू ख्रिस्त आमच्या स्वर्गीय बापा या प्रार्थनेद्वारे आपल्याला एक सुंदर अशी शिकवण आणि नमुना देत आहे। इंग्रजीमध्ये एक शब्द आहे आर्ट, ART। ARTचं जर आपण फुल फॉर्म किंवा स्पष्टीकरण बघितलं तर A stands for adoration, R stands for repentance किंवा रिफ्लेक्शन आणि T stands for transformation। आर्ट म्हणजे कला। प्रार्थना ही एक कला आहे आणि ही कला आपण अवगत केली पाहिजे आणि ती अवगत करण्यासाठी आपण त्यामध्ये सातत्य पाळणे हे फार महत्त्वाचं आहे। आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये आणि पहिल्या वाचनामध्ये आपल्याला प्रार्थनेमध्ये कशी सातत्य असावी याविषयी आपल्याला बोध केलेला आहे। आपण म्हणजेच ॲडोरेशनचा जेव्हा विचार करतो तेव्हा आमच्या स्वर्गीय बापा या प्रार्थनेद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देतो की प्रथम आपण परमेश्वराची आराधना केली पाहिजे। परमेश्वर जो या सृष्टीचा निर्माता आहे त्याला आपण उंचावलं पाहिजे आणि जेव्हा आपण परमेश्वराला धन्यवाद देतो, परमेश्वराची स्तुती करतो, त्याची आराधना करतो तेव्हा आपण परमेश्वराला शरण येतो आणि परमेश्वराला शरण आल्यानंतर आपण निश्चितच परमेश्वराचा गौरव करतो। दुसरा शब्द आर म्हणजे रिपेंटन्स किंवा रिफ्लेक्शन। रिपेंटन्स म्हणजे पश्चाताप, ज्याला इंग्रजीमध्ये कंट्रिशन म्हणजेच आपल्या पापाबद्दल आपण कबुली देणे आणि ती पाप पुन्हा न करण्याचा निश्चय करणे। हे जेव्हा आपण करतो आणि परमेश्वराच्या अद्भुत कार्याची आपण निर्मितीवर चिंतन करतो तेव्हा निश्चितच आपण किती नगण्य आहोत, आपण किती छोटे आहोत आणि परमेश्वर किती महान आहे याचा अनुभव आपल्याला येतो। आणि मग पश्चातापी अंतःकरणाने आपली पावलं ही परिवर्तनासाठी ट्रान्सफॉर्मेशन त्याकडे वळत असतात। प्रार्थनेचा मुख्य हेतू हाच आहे की आपलं परिवर्तन झालं पाहिजे, परमेश्वराबरोबरचं आपलं नातं बदललं पाहिजे, एक नवीन नातं परमेश्वराबरोबर आपण जोडलं पाहिजे। आणि ते केवळ परमेश्वराबरोबरच नाही तर त्याद्वारे आपण सगळ्यांबरोबर आपलं नातं जे आहे ते प्रेमाचं, स्नेहाचं, दयेचं, मायेचं केलं पाहिजे आणि त्यासाठी प्रार्थना आहे। आणि म्हणून प्रार्थनेचं महत्त्व समजून घेत असताना आपण ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे की प्रार्थना एक आर्ट किंवा प्रार्थना एक ॲक्ट, ॲडोरेशन, कंट्रिशन अँड ट्रान्सफॉर्मेशन, ॲडोरेशन, रिफ्लेक्शन ऑर रिपेंटन्स अँड ट्रान्सफॉर्मेशन ही एक कृती किंवा ती एक कला। ह्या दोघांकडे पाहिल्यानंतर आपण प्रार्थनेमध्ये परमेश्वराकडे आपण जेव्हा येतो तेव्हा आपलं परिवर्तन कसं होईल आणि त्याद्वारे आपल्याला दुसऱ्यांबरोबर कसं चांगल्या पद्धतीने वावरता येईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपल्या अध्यात्मामध्ये प्रार्थनेविषयी अनेक गैरसोयी किंवा गैरसमज आपल्याला पाहायला मिळतात। बऱ्याचशा वेळेला लोक प्रार्थना संघामध्ये जेव्हा जातात तेव्हा त्यांच्याविषयी काही चुकीच्या समजुती आपल्या पुढे येतात किंवा आपण पाहतो की लोक इथे तिथे प्रार्थनेला जातात। प्रिय बंधू भगिनींनो, प्रार्थनेचं महत्त्व लक्षात घेताना आज प्रभू येशू ख्रिस्त देव शब्दाद्वारे
आपल्याला बोध करत आहे की ज्याप्रमाणे अब्रामाने परमेश्वराकडे विनंती केली, अब्रामाने परमेश्वराकडे याचना केली आणि परमेश्वराने अब्रामाची विनंती ऐकली, त्याचप्रमाणे आपण श्रद्धेमध्ये इतके मुळावलं पाहिजेत की आपण परमेश्वराला आपलं अंतःकरण काय आहे किंवा दुसऱ्यांच्या प्रती आपल्या भावना काय आहेत त्या सांगू शकले पाहिजेत आणि परमेश्वराची इच्छा जाणून घेऊन त्यानुसार आपण जीवन जगलं पाहिजे. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सुंदर असा दाखला देत आहे आणि त्या दाखल्याद्वारे प्रार्थनेमध्ये आपण कशी सातत्य ठेवले पाहिजे, प्रार्थनेमध्ये आपण आपलं स्वतःचं कसं परिवर्तन केलं पाहिजे आणि प्रार्थनेद्वारे आपण परमेश्वराच्या कृपेचा दयेचा कसा अनुभव घेतला पाहिजे यामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. आणि म्हणून आपण प्रार्थनेविषयी चिंतन करीत असताना आपल्या प्रत्येकाला परमेश्वराबरोबर एक चांगलं नातं जोडता यावं आणि त्याद्वारे आपले एकमेकांबरोबरचे नातेसंबंध दृढ व्हावेत म्हणून प्रयत्न करूया. प्रार्थना ही केवळ एक वेळची कृती नसून त्यामध्ये सातत्य असणे आणि ती कला जी आहे ती कला आपल्याला अवगत करता यावी म्हणून सतत प्रार्थना करण्यासाठी आपण तत्पर असावे ही संत पौलची आपल्याला शिकवण आहे. शेवटी अध्यात्मामध्ये दृढ होण्यासाठी आणि खरं अध्यात्म समजून घेण्यासाठी आपण प्रार्थना करावी, प्रार्थनेमध्ये मुळावे आणि प्रार्थनेद्वारे आपलं परिवर्तन करावं म्हणून आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया.